मी आहे राहुल, पुणेच प्रॉपर्टी एक्सपर्ट, आणि मी आज तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की पुण्यामध्ये एक मोठा लॉन्च झाला हल्लीच्या पिरियडमध्ये, आणि डेव्हलपर मुंबई साईडचा होता. त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 1200 इन्व्हेंटरीज लॉन्च केल्या होत्या, आणि त्या इन्व्हेंटरी अगेन्स्ट त्यांनी जवळपास 2500 ते 2800च्या आसपास एक टोकन फिगर त्यांनी कलेक्ट केलं होतं. त्या केसमध्ये झालं असं की जे 1200 इन्व्हेंटरी होत्या त्या पूर्णपणे सोल्ड आउट झाल्या, आणि जे उरलेले टोकन होल्डर्स होते त्यांना प्रॉपर्टी भेटली नाही. समहाऊ एनी रिझन त्यांना ते ऑप्शन्स भेटले नाहीत, किंवा ते सॅटिस्फाईड नसतील, किंवा त्यांचा रेटचा इश्यू असेल, किंवा त्यांना डायरेक्शनचा इश्यू असेल, XYZ भरपूर गोष्टी असतात. कारण इन्व्हेंटरी जर बघायला गेलं तर एका दिवसामध्ये 1000 इन्व्हेंटरी सोल्ड आउट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि तिथं तुम्हाला जास्त टाईम पण भेटत नाही. सो या गोष्टी तुम्ही आधीच प्रिपेअर राहून कशा तुम्ही या गोष्टी अवॉइड करू शकता, की तुम्हाला कुठंतरी तुम्ही टोकन देता आणि त्या टोकनचं तुम्हाला पूर्णपणे बेनिफिट घेता येईल, यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे आणि अशा गोष्टी तुमच्यासोबत होऊ नये त्यासाठी तुम्ही काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे, मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. गेल्या काही वर्षापासून तुम्हाला माहिती असेल की पुणे डेव्हलपर लॉबीमध्ये एक लॉन्च सिस्टम चालू आहे. डेव्हलपर लॉबीमध्ये ही लॉन्च सिस्टम जी आहे ती एक्झॅक्टली कशी वर्क करते मी हे तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. लॉन्च सिस्टम ही बेसिकली एक प्रोजेक्टचा लॉन्च ट्रेलर असतो, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचं सारं ओरिएंटेशन तुम्हाला साईटवरती एक्सप्लेन केलं जातं. तुमचा सॅम्पल प्लॅन तुम्हाला दाखवला जातो. तुम्ही ज्या पण प्रॉपर्टीसाठी इंटरेस्टेड असाल, ज्या पण लेआउटसाठी इंटरेस्टेड असाल, ते लेआउट्स तुम्हाला साईटवरती तुम्हाला एक्सप्लेन केले जातात. त्याचं एक एस्टिमेटेड बजेट तुम्हाला दिलं जातं. तुम्हाला कन्सर्न बँकर प्रोव्हाइड केलं जातं की त्या बँकरकडून तुम्हाला लोन एलिजिबिलिटी हे सगळ्या गोष्टी तुम्ही ऑन साईटच चेक करू शकता. जर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट आवडला असेल, किंवा तुम्हाला प्रोजेक्टसाठी टाइम पाहिजे असेल, किंवा तुम्हाला अजून एक्सप्लोर करायचं असेल, त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता. डेव्हलपरने एक टोकन सिस्टम चालू केलेली असेल. ज्या कस्टमर्सला प्रॉपर्टी आवडलेली आहे पण त्यांना टाइम पाहिजे, किंवा त्यांना अजून एक्सप्लोर करायचं आहे, त्या केसमध्ये कस्टमर प्रॉपर्टी अगेन्स्ट टोकन करू शकतो, आणि तो टोकन केल्यानंतर त्यांना एक टाइम प्रोव्हाइड केला जातो की या टाइम नंतर तुम्हाला आम्ही लॉन्च करणार आहोत प्रोजेक्ट, तेव्हा तुम्हाला बेनिफिट त्याचं घेता येईल. सो त्या टोकनचे बेनिफिट असे असतात की टोकन जेव्हा तुम्ही करता त्या टोकनमध्ये तुम्हाला पहिलं बेनिफिट असं असतं की तुमचा रेट जो आहे, तुमचा तो करंट रेट जो आहे, ज्या दिवशी तुम्ही व्हिजिट केली असेल त्या दिवशी तुम्हाला करंट रेट तुमचा लॉक होतो, प्लस त्याच्यात तुम्हाला रेट बेनिफिट सुद्धाही भेटतं. दुसरी गोष्ट अशी असते की तुम्हाला चॉईस ऑफ इन्व्हेंटरी हा तुम्ही टोकन केलेला असतो, त्याच्यामुळे तुम्हाला चॉईस ऑफ इन्व्हेंटरीचा ऑप्शन तुम्हाला भेटतो. त्याच्यामध्ये होतं असं की जेवढे पण फ्लॅट अवेलेबल असणार आहे, जेवढी पण इन्व्हेंटरी अवेलेबल असणार आहे, तुम्ही तुमच्या वास्तूच्या हिशोबाने, तुमच्या न्यूमरोलॉजीच्या हिशोबाने तुम्ही ते प्रॉपर्टी सिलेक्ट करू शकता. तुम्ही तो फ्लॅट होल्ड करू शकता तुमच्या नावाच्या अगेन्स्ट. ठीक आहे. सो या सगळ्या बेनिफिट तुम्हाला टोकन होल्डर्स असल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी भेटतात. बऱ्याच केसमध्ये होतं असं की टोकन करण्यासाठी कस्टमर थोडंसं पुढे मागे विचार करतो की मला जर आवडलंच नाही, किंवा माझा इंटरेस्टच नाही, तर मी कसं टोकन करणार, मग मी बाहेर एक्सप्लोर करतो, मग त्याच्यानंतर मी ठरवतो. असं काही कस्टमरचं थिंकिंग असं असतं. मग ते लोक एक्सप्लोर करतात बाहेर मार्केटमध्ये. जर त्यांना जो चांगले ऑप्शन भेटले तर चांगलंच असतं त्यांच्यासाठी, बट इन केस जर त्यांना ऑप्शन भेटलं नाही तर ती लोक परत येतात आणि टोकन करायच्या प्रोसेसला ते ॲग्री होतात. मग त्याच्यामध्ये होतं काय की तुमचा जो टोकन नंबर जो आहे तो डायरेक्ट वाढून जातो, कमीत कमी 50 ते 100च्या नंबरच्या गॅपमध्ये. सो या केसमध्ये होतं असं की तुम्ही जर सुरुवातीलाच टोकन केलं असेल, तुम्हाला चॉईस ऑफ इन्व्हेंटरी आणि या गोष्टी सगळ्या इझिली तुम्ही घेऊ शकता. बट लेट झाल्यामुळे याच्यामध्ये तुमचा जे काही चॉईस ऑफ इन्व्हेंटरीचा जो स्कोप असतो तो डायरेक्टली कमी व्हायला चालू होतो. मग ह्या केसमध्ये होतं असं की 1200चे टोकन ऑलरेडी माझे झाले आहेत, आणि मी 2500च्या आसपास जो टोकन घेतो, तर ऑलरेडी 1200 टोकन लाईनमध्ये आहेत जे 100% कन्वर्ट होणार. मग 2500 टोकन जे लोक देत आहेत त्यांना त्या गोष्टीला स्कोपच दिला जात नाही, कारण त्यांच्याकडे तेव्हा ऑप्शनच नसतो, तेव्हा त्यांना विचार करायला पण वेळ दिला जात नाही. सो ह्या गोष्टी आधीच तुम्ही प्रिपेअर राहून ह्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि जर तुम्हाला जेन्युइनली तुम्ही प्रॉपर्टी बघत आहात तर डेफिनेटली तुम्ही या गोष्टीला थोडंसं इनिशिएट करून तुमच्यासाठी या गोष्टी तुम्हाला डेव्हलपर प्रोव्हाइड करत असतो, त्यासाठी तुम्ही तो विचार करून पूर्ण गोष्टीचा स्टडी करून तुम्ही या गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे. सो या गोष्टी याच कारणामुळे होत असतात. जर तुम्हाला तुम्ही प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करणार असाल, जर तुम्हाला जेन्युइनली प्रॉपर्टी घ्यायची असेल, तर कुठलाही न विचार करता तुम्ही टोकन करून बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकता. टोकन अमाऊंट जी असते ती 100% रिफंडेबल असते. सो तुम्हाला जरी प्रोजेक्ट आवडला नाही, किंवा तुम्हाला अजून एक्सप्लोर करायचं, किंवा दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला घ्यायचा असेल, तर तुम्ही हा टोकन रिफंड घेऊन तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचा टाईम आणि पैसा दोन्हीही वाचवू शकता. ही सिंपल गोष्ट आहे, हेच तुम्हाला मला सांगायचं होतं. सो नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी घ्यायला जाल तेव्हा या गोष्टींचा नक्की विचार करा. थँक्यू.